काय चाललंय? किती झोप येते. चष्मा काढ बाबू, चष्मा काढ. तोंड बंद कर. हे बंद कर. चष्मा काढला. चष्मा लावूनच झोपायचंय. चष्मा लावून झोपायचंय. काय टीव्ही बघते त्याच्यातून, चष्म्यातून. नाही, डोळे बंद केले, झोपले. तरंगे. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. एंजलची चाललेली आहे मागे तयारी स्कूलला जायची. आणि ही बाई 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 हिला यायचंय. फनी खातात कोण? खाता का कोणी फनी? कावलं बोलू का? कावलं बोलू का? तेल खात नाही, तेल पितात एंजल. ए मिश्का झाला, घेतला आयडी. लावते का काय? गळ्याला फास देते. शिनो परत तिला सरळ बघ, मग वेणी येत नाही व्यवस्थित.
आयडेंटिटी कार्ड पाहिजे तिला. हाय बाबू डबल कुठे रबर दे हातात आहे ना. आणि आजच्या जेवणामध्ये मी बनवलेली मूग मटकीची उसळ. आणि आज पप्पा थोडेसे लवकर आलेले त्याच्यामुळे ना आज घेऊन आलेले जांभूळ बघा. पण बॅगमध्ये आणताना त्यांचा काय झालेला आहे, नाश झालेला आहे सगळा. सगळी चेंदा मेंदा झाला त्यांचा. हे बघा काही असे कडक नाही राहिलेले, सगळे तुटून गेले. तर आता ह्याला वॉश करून ठेवले. आता मीठ टाकून मस्त खायचे यांना. सगळा राडा झाला त्यांचा. थोडेफारच आहेत कडक, नाहीतर बाकी सगळे चेपून गेले. असं ओपन बंद नाही बंद. ती हिच्याकडे एन्जॉय करते ना, तयार होते ना एन्जॉय म्हणून. एन्जू तुला उशीर झाला, तू नको तुझा हे करू. एन्जू सँडल घालतो, चल सँडल घाल. ती आता तिच्या पप्पाकडे बघते. हा नाही मशीन बंद झाली. मशीन धुतलेले तर हाय, वाळायला घालायचे कपडे. काय आता मी चाललो ना दीदीला सोडायला. असं काढावं लागेल आता. तुला खाली सोडून टाकते. दीदीला सोडायला चाललोय मी. या या पप्पा बोल, पप्पा बोल, पप्पा पप्पा. खाली पा दादा बोलते ना, फक्त एक एक वर्ड बोलते. दीदीला सोडायला चाललोय. पा मा अशी बोलते एक एक वर्ड. इकडे बाय कर बाबू. बाय बाय. बस चोक्यात जाते, चोक्यात जाते, जिजूत जाते, इकडे जाते. चल सगळ्यांच्या मागे लागते. पाऊस येतोय आता, तुला खाली नाही नेणार कोण. पाऊस किती जोरात आला बघ. बघ पाऊस येतोय ना. पाऊस आलाय बघ, पाऊस आलाय. हा पाऊस आलाय बघ. तुम्ही जा ना, रडू द्या, जा. अरे पण तुम्ही जा. सगळ्यांच्या मागे लागते. बापरे, दीदीला स्कूलला आणायला गेले पप्पा. बाबू आता आपली दीदी येणार ना. बाय. कशी रडते ग, पाय आपटून. पाय आपटून रडते. डॅडा गर्ल. छत्री नेली ना. मोबाईल घेऊन गेले का. मोबाईल जरा बघा. यांची रेनकोट विसरून आली आहे ट्युशन मध्ये. दुपारी 4 वाजले. आत्ताच उठली झोपून ही. आणि उठल्या उठल्या खेळ सुरू. आणि आमच्या पप्पाचं काय नेहमीच टीव्ही, क्राईम पेट्रोल नाहीतर मॅच बस. आणि हिचा हा खेळ. चला चहा वाजता, सॉरी 4 वाजता स्लिप ऑफ टंग. 4 वाजता चहा रेडी आहे. आणि चहा सोबत आहे आज मी खाते टोस्ट, इलायचीवाला टोस्ट. चला चहा पिऊन घेते
आज एंजलचे पप्पा पण लवकरच गेले गाडीवरती. आता जस्ट गेले ते 4 वाजता. तिचे पप्पा म्हणजे मला उठवलं जरा, बाबू झोपली, त्याच्यानंतर थोडंसं अर्धा 1 तास झोपायला मिळतं. ती झोपली तर दुपारचं, नाहीतर मग अदरवाईज कधी मिळत नाही आम्हाला झोपायला, म्हणजे मला तरी. तर ती झोपलेली झोक्यामध्ये, तर मग झोपून घेतलं मी. तर अर्धा तास तरी पडले. आणि नंतर 4 वाजता ते म्हटले की मी आज लवकरच जातो, कारण त्यांचा धंदा होत नाही आहे ना, तर त्याच्यामुळे म्हटले लवकरच जातो. आणि मग एक लेडीज होती आमच्या तिथेच राहतात त्या, तर त्यांना मिस्टर नाही आहेत आणि त्यांना थोडंसं ना पायाचा प्रॉब्लेम झाला, तर त्यांचा सिलेंडर घेऊन जायचं होतं ऑटोमध्ये. तर म्हटलं तुम्ही घेऊन चलाल का मला? तर मग ते गेले. आणि मग त्यांचं तसंही त्यांना निघायचंच होतं की लवकर जातो बोलले, आणि मग त्यांना पण जायचंच होतं, तर भाडं मिळालं तर मग गेलो. हिने तर वैताग एवढा दिलेला आहे ना, येते सारखी इकडची, इथे कपडे ठेवलेले आहेत हे काढते, नाहीतर मग फिल्टर जवळ जाते. चला आता एंजल येते. एंजल 2 दिवसापासून लागलेली की जो मी म्हणजे असं साधं फ्राय करते ना बटाटा, ते तिला खायचं होतं. तर ती मॉर्निंगला पण खूप रागवून गेली की मी तिला बनवलं नाही. तिला ॲक्च्युली ते असंच टिफिनला हवं होतं, नाही तर मग असंच खायला. तिला बनवते आणि तिला सांगतच नाही ते बनवले, आणि थोडंसं जरा सरप्राईजसारखं करते तिला, खुश होईल ती. मग जाईल ती इथे डान्स क्लासला, ट्युशन नाही आहे, तर मग डान्स क्लासला. ज्या दिवशी डान्स क्लास नसतो त्या दिवशी तिचं ट्युशन असतं, आणि ज्या दिवशी मग डान्स क्लास नसतो त्या दिवशी ट्युशनला जाते ती. असं आहे तिचं. आज डान्स क्लास आहे त्याच्यामुळे ट्युशन नाही आहे. उद्या असेल, नाही उद्या पण नाही आहे, उद्या पण तिचं डान्स क्लास आहे. तर चला मग तिच्यासाठी मी बनवते, रेडी करते. आली असेल ती, कारण आताच तिच्या पप्पाचा कॉल आलेला, ती येत असेल ती. चला ते तिला बनवून घेते आणि नंतर मग लागते जेवणाला. आणि ह्या पोरीने तर एवढा वैताग दिला. आता बघा इथे मागे दिसत नाही, मी तुम्हाला पॅकने दाखवते कशी बाहेर बघते. त्या एंजू आली आहे वाटतं खाली, एंजूला बघते कशी. खूप तिने एवढा वैताग दिला ना, हा फिल्टर त्याचा नळच खोलून घेते, नाहीतर मी ही इकडे कपडे ठेवलेले ते सगळे कपडेच काढून घेते, नाहीतर बेडवर ठेवलं की इकडचे सगळे सामान खेचून खेचून काढते. बापरे अशी ती करते ना. काढायचे पैसे दिले टीचरला तू 20 रुपीज. मग काय बोलली टीचर? अटेंडन्स घेतलं तसंच दिले. टीचरने बोलला ना 20 रुपीज कोणी आणले. अच्छा दिलेस ना, बरं. कारण तूच बाकी होती ना, जाऊ देत ना, दिले तर ना. कारण काल माझ्या लक्षात नाही राहिलं, मी जाईपर्यंत विचार करत होते आणि विसरून गेले, असं झालं माझं. आणि त्या दिवशी तू मला बोललीस की 50 रुपीज पाहिजे, तर मी तुला 50 रुपीज दिलेले ना, तर त्याच्यानंतर तू काय बोलली? नाही 25 रुपीज पाहिजे. मग आता आली 20 वर. असं केलेलं आहे एंजूला. मिरची नाही टाकलेली आहे कारण बाबू पण खाईल, त्याच्यामुळे पातळ पातळ स्लाइसेस केले की चिकटले. तर मी सगळं एंजू जे खाते ते बाबूला खायला लागतं, त्याच्यामुळे मग नुसतं मीठ आणि हळद टाकलेली आहे. तर म्हटलं बाबू पण खाईल थोडीशी आणि एंजू पण खाईल. तोंडात पाय धुवा आणि आवर. टिफिन खाल्ला ना गेली. असं कॅच नको करू, मोबाईलचं सरप्राईज. काय हा असं काय काय बटाटा चिप्स. एंजलला समजलेलं आहे बटाटा चिप्स आहे. डोळे बंद कर, सरप्राईज डोळे बंद कर.
आता फ्लेवर सांग हा? काय होत तू सारखी बोलत होती ना 2 दिवस आलं बटाटा बनव 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 मग बनवलं. हे बघ असं बनवायचं बटाटा. ते आहे ना आपलं ठीक आहे. जाळीवर ना 2-3 बटाटे असं ठेवून द्यायचे गॅसवर आणि असं ते शिजवायचं जाळीवरच आणि मग फोडून तेलात मीठ टाकून द्यायचं खायला ठेवलं तेल बी काहीच नको. तसं पण ट्राय करूया एकदा. हा तिला ही नाही होते. बाहेर उठवणं ती काढते. उद्या सकाळी साबुदाणा वाट. उद्याची डिश तिने आत्ताच सांगितलेली आहे. अरे मम्मा साबुदाणा. मम्मा टाक. अरे हात टाक. उद्या काय बनवायचं ते आत्ताच सांगून ते ती मला सकाळी सांगितलं. टिफिनला उद्या साबुदाणा वडा पाहिजे. हात घाण कशाला करायची. छान पॉइंट आहे. साडी पडपून नाही असे होते. नाही तुम्ही नाही देते. एंजूचा चाललाय होमवर्क स्कूलचा. तिलाच लागेल ती काठी. घ्या हातात ना लागेल तिलाच. पुढे येऊन बघ पाठी जाते तुला लागू दे मला ना. संध्याकाळी दुधी चण्याची डाळ टाकून दुधी बनवलेली आहे आणि चपाती केलेली आहे. काय सुरू आहे. हा देते तुला जेवण देते. हा असं नाही बोलायचं का. तिने तर काय केलेलं आहे अंजू. तुझी बॅग घेतलेली आणि ना मम्मा मम्मा करून त्या बॅगवर जाऊन बसते बघ. त्या बॅगवर जाऊन बसली आणि मला दाखवते बसलीये म्हणून. हा जेवण करशील. तिला खाली बसव अंजू. खाली बसव. तुला जेवण देते मी. तिला बसव खाली. हा म्हणजे ती खेळत राहील. सोडत ती तुझ्याच मागे राहते. आता बघ तुझ्या मागे येईल ती. बसली बघ कशी गेली दीदी. आजचा दिवस मस्त गेला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि परत एकदा उद्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत भेटेन. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि हे बघा कूलर लावला की हिचं हे असं रोजचं नाटक सुरू असतं. हे बघा रोजचं तिचं सुरू आहे तेच. चला तर बाय, गुड नाईट.